विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओपासून आपण फोटोसिंथेसिस हा चॅप्टर सुरू केलेला आहे. मागच्या वेळेसच मी सांगितलं की हा चॅप्टर आपण वेगवेगळ्या पार्ट्समध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर मागच्या जो काही फर्स्ट पार्ट होता त्याच्यामध्ये आपण इंट्रोडक्शन, त्यानंतर डेफिनेशन अँड स्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्ट हे स्टडी केलेलं आहे. दिस व्हिडिओ is a second part of the photosynthesis, in which we are going to discuss the role of photosynthetic pigments, chlorophyll, carotenoids and phycobilins. Okay, तर यांचा जे काही रोल आहे तो आपण ॲक्च्युअली या फोटोसिंथेसिस मध्ये आपण डिस्कस करणार आहोत. सो लेट अस स्टार्ट टुडेज व्हिडिओ. So first of all, we are going to discuss the compartmentation of the process. This photosynthesis process is compartmentized in two ways, or it occurs in two phases, that is light reaction and dark reaction. Light reaction नावातच आहे की या रिॲक्शन साठी लाईट जो आहे तो इसेन्शियल आहे, आणि सेकंड रिॲक्शन जी आहे ती डार्क रिॲक्शन आहे. याचा अर्थ असा, डार्क म्हणजे याचा अर्थ त्याला कंप्लीट अंधार लागतो असं नाही, तर लाईट रिॲक्शनला काहीतरी अपोजिट नाव असावं म्हणून या रिॲक्शनला जे आहे ते डार्क रिॲक्शन असं नाव देण्यात आलं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या रिॲक्शनमध्ये जे आहे ते लाईट जो आहे तो रिक्वायर्ड नसतो किंवा लाईटची रिक्वायरमेंट यामध्ये नसते, म्हणून या रिॲक्शनला डार्क रिॲक्शन असं नाव देण्यात आलेलं आहे. ओके, so light reaction, it is a photobiochemical reaction. याला photobiochemical reaction म्हणतात. that light is essential for this phase. यामध्ये light जो आहे तो खूप आवश्यक आहे. It performs mechanism of trapping of light and transfer the trapped light energy into the usable chemical energy. या लाईट रिॲक्शनचं महत्त्वाचं काम काय आहे, तर जो काही सनलाईट आहे त्याला ट्रॅप करून त्याला ट्रान्सफर करणे फॉर द जनरेशन ऑफ युजेबल केमिकल एनर्जी. द फोटोसिंथेटिक पिगमेंट्स अँड सम इलेक्ट्रॉन कॅरियर्स ऑर कॅरिंग क्रोमोप्रोटीन्स टेक्स पार्ट्स इन दिस रिॲक्शन. ही जी काही प्रोसेस आहे, ही जी काही लाईट रिॲक्शन आहे, याच्यामध्ये पिगमेंट्स जे आहे ते खूप महत्त्वाचा रोल प्ले करत असतात. त्याचबरोबर काही इलेक्ट्रॉन कॅरियर्ससुद्धा या रिॲक्शनमध्ये भाग घेतात. As these substances are soluble in lipid but not in water, the light reaction takes place only in the lipoprotein layer of thylakoid membrane of the grana. जे काही ग्रॅनाचा थॅलाकॉइड मेम्ब्रेन आहे त्याच्यामध्ये हे लिपोप्रोटीन मध्ये ही रिॲक्शन जी आहे ती चालत असते. सेकंड जे काही फेज आहे ती आहे डार्क रिॲक्शन. मी यापूर्वीच सांगितलंय की ह्या रिॲक्शनला फक्त लाईट रिॲक्शनला अगेन्स्ट जी काही नाव आहे त्याच्या अपोजमध्ये काही एखादं नाव असावं म्हणून हिला डार्क रिॲक्शन असं नाव देण्यात आलेलं होतं. तर इट इज ओनली अ बायोकेमिकल रिॲक्शन नॉट रिक्वायरिंग लाईट. ही प्युअरली बायोकेमिकल रिॲक्शन आहे आणि याला कोणत्याच प्रकार हिला लाईटची आवश्यकता बिलकुल नसते. इट डज नॉट रिक्वायर पिगमेंट अँड इलेक्ट्रॉन कॅरियर्स ऑल्सो. याला कोणत्याही पिगमेंटची आवश्यकता नाही किंवा इलेक्ट्रॉन कॅरियर्सची सुद्धा आवश्यकता नसते. इट ऑकर्स आउटसाइड ऑफ द ग्रॅनल मेम्ब्रेन, दॅट इज स्ट्रोमा. आपण क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर बघितलेलं आहे. जे काही स्टेक ऑफ कॉइन सारखं जे काही स्ट्रक्चर आहे, ग्रॅना जे आहे, याच्या भोवती जे काही मॅट्रिक्स असतं त्याला आपण स्ट्रोमा असं म्हणतो. तर ही जी काही रिॲक्शन आहे, डार्क रिॲक्शन, ही स्ट्रोमामध्ये चालते, ग्रॅनल पार्टच्या बाहेरच्या साईडला म्हणजे स्ट्रोमामध्ये चालते. ऑल द एन्झाईम्स रिक्वायर्ड फॉर द डार्क रिॲक्शन आर प्रेझेंट इन द स्ट्रोमा. जे काही एन्झाईम्स ह्या रिॲक्शनला लागतात, डार्क रिॲक्शनला लागतात, ते सगळेच्या सगळे जे आहेत ते स्ट्रोमामध्ये प्रेझेंट असतात. आणि ज्या काही ATPs किंवा NADPS2 जे आहेत या डार्क रिॲक्शनला लागणारे, दॅट आर रिलीज्ड फ्रॉम द ग्रॅनल पार्ट. जे काही थॅलाकॉइड मेम्ब्रेन आहे, या थॅलाकॉइड मेम्ब्रेनमधून ATP आणि NADPS2 जे आहेत ते स्ट्रोमामध्ये रिलीज केल्या जातात फॉर द रिॲक्शन. Thus, photosynthesis is compartmentized in the
chloroplast. The light reaction in grana while dark reaction in stroma. The division of work between two regions ensure the fastness of the two reactions and prevent the possible interference between them. Okay, so as we have discussed that the light reaction light reaction, the pigments plays an important role. The pigments are chlorophyll, carotenoids, and phycobilins. The main function of these pigments are to trap the light energy. याचा जे काही महत्त्वाचा रोल आहे ते या फोटोसिंथेसिस मध्ये आपण बघितलेला आहे, लाईट रिॲक्शन मध्ये बघितलेला आहे. आय हॅव ही जी काही फोटोग्राफ आहे हे मुद्दामून या ठिकाणी ठेवलेलं आहे, कारण यामध्ये आपल्याला नेमकी पोझिशन जी आहे ती आपल्याला कॅरोटीन्स कुठे आहेत, लिपिड्स कुठे आहेत, त्यानंतर क्लोरोफिल पिगमेंट्स कुठे आहेत हे कळण्यासाठी ही मुद्दामून या ठिकाणी ठेवलेली आहे. तर यामध्ये जे काही रॅकेट शेप जे काही तुम्हाला हे स्ट्रक्चर दिसतं दॅट इज द क्लोरोफिल. हे जे आहेत ते क्लोरोफिल पिगमेंट्स आहेत. त्याच्यानंतर त्याच्या बाजूला कॅरोटिनॉइड्स आहेत आणि बाहेरच्या बाजूला जे आहेत ते लिपिड्स आहेत. या पद्धतीचं स्ट्रक्चर जनरली आपल्याला बघायला मिळतं. ओके, देअर आर 3 types of pigments molecules functioning in the photosynthesis. These are chlorophylls, carotenoids, and phycobilins. Let us discuss one by one. First of all, chlorophyll pigments. These are green color pigments. They are insoluble in water but soluble in fats and organic solvents. They are present in the lipid bilayer of thylakoid membrane. हे जे काही chlorophyll pigments आहेत ते thylakoid membrane च्या lipid bilayer मध्ये ते present असतात आणि ते green color मध्ये असतात. Okay, all types of the chlorophyll possesses a basic molecular structure and differ only in one or two functional groups. सगळे जे काही chlorophyll pigments आहेत हे सगळे जे क्लोरोफिल पिगमेंट्स आहेत ते स्ट्रक्चरली मॉलिक्युलर स्ट्रक्चर त्यांचं जवळजवळ सेम आहे, फक्त 1 ते 2 जे फंक्शनल ग्रुप असतात ते थोडेसे आपल्याला डिफरंट बघायला मिळतात. द बेसिक स्ट्रक्चर ऑफ क्लोरोफिल कन्सिस्ट्स ऑफ अ परफेरिन रिंग अँड फायटॉल टेल. या ठिकाणी हे आपण जर बघितलं या फोटोग्राफमध्ये तर या ठिकाणी जे आहे ते आपल्याला परफेरिन हेड बघायला मिळतं आणि त्याला अटॅच झालेली फायटॉल टेल या ठिकाणी बघायला मिळते. याचा जो आकार आहे तो आपल्याला रॅकेट, टेनिस रॅकेट सारखा दिसतो. Does it look like a tennis racket in shape? The porphyrin is made of 4 pyrrole rings attached to a central magnesium atom. ही जी काही porphyrin जे आहे it is made up of 4 pyrrole rings which is attached to the central magnesium atom. The phytol chain attaches to the 4th pyrrole ring. जी काही phytol tail आहे ही phytol tail attaches to the 4th pyrrole ring. The difference among the chlorophyll is due to the difference in functional group present on 1 or 2 pyrrole rings. For example, chlorophyll A contains a CH3 group while chlorophyll B contains CHO group instead of CH3. म्हणजे काय तर क्लोरोफिल ए जे आहे त्याच्यामध्ये CH3 ग्रुप असतो. CH3 म्हणजे अल्डिहाइड ग्रुप हा त्या ठिकाणी प्रेझेंट असतो आणि क्लोरोफिल बी जे आहे त्याच्यामध्ये CHO ग्रुप असतो, त्याला आपण मिथिल ग्रुप असं म्हणतो. सो दे डिफर स्लाइटली इन मॉलिक्युलर फॉर्म्युला. द क्लोरोफिल ए हॅज C55H72O5N4Mg हा त्याचा आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला बघायला मिळतो. while chlorophyll B is C55H70O6N4Mg हा याचा आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला सांगता येईल. ओके, there are near about 10 types of chlorophyll pigments. The distribution and wavelength of absorption and of some important ones are given as follows. 10 प्रकारचे जवळजवळ क्लोरोफिल पिगमेंट्स आहेत, पण त्याच्यापैकी काही इम्पॉर्टंट जे आहेत ते या ठिकाणी लिस्टेड आउट केलेले आहेत. या ठिकाणी आपण बघतो तर पहिल्या कॉलममध्ये जे आहे ते पहिलं जे आहे ते पिगमेंट्स आहेत, नंतर डिस्ट्रीब्युशन इन प्लांट किंगडम आहे, नंतर त्यांची वेवलेंथ ऑफ ॲब्झॉर्प्शन आहे. सो क्लोरोफिल ए जे आहे हे इट इज अ युनिव्हर्सल इन ऑल फोटोसिंथेसिस एक्सेप्ट द
बॅक्टेरिया सोडून जेवढे काही प्लांट्स फोटोसिंथेसिस करतात त्या सगळ्यांमध्ये जे आहे ती क्लोरोफिल ए आपल्याला बघायला मिळतो. आणि त्यांची वेव्हलेंथ ऑफ ॲब्झॉर्प्शन जी आहे ती आपल्याला 445 नॅनोमीटर ते 400 किंवा 650 ते 700 नॅनोमीटर इतकी आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. 445 इन ब्ल्यू रिजन आणि 650 ते 700 इन रेड रिजन ऑफ विजिबल स्पेक्ट्रा. त्यानंतर क्लोरोफिल बी जे आहेत ते दॅट आर प्रेझेंट or that are distributed in all higher plants and in two classes of fungi, that is Chlorophyceae and Euglenoophyceae. सगळे जेवढे काही हायर प्लांट्स आहेत त्या सगळ्यांमध्ये आपल्याला क्लोरोफिल पिगमेंट्स जे आहेत ते बघायला मिळतात. त्याचबरोबर आल्गेचे जे काही दोन मेंबर्स आहेत क्लोरोफायसी आणि युग्लोनोफायसी यामध्ये त्यांचं अबंडन्स हे आपल्याला बघायला मिळतं आणि त्यांची वेव्हलेंथ ऑफ ॲब्झॉर्प्शन जी आहे ते 435 आणि 445 नॅनोमीटर इतकी आहे. आफ्टर दॅट क्लोरोफिल सी इट इज मेजर पिगमेंट ऑफ द फिओफायसी अँड क्रिप्टोफायसी. जे फिओफायसीचे आणि क्रिप्टोफायसीचे मेंबर्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला जनरली क्लोरोफिल सी हे बघायला मिळतं आणि त्यांचं जे काही ब्ल्यू आणि रेड रिजन म्हणजे ते मध्ये ती लाईट जी आहे ती ॲब्झॉर्ब केल्या जातो. आफ्टर दॅट क्लोरोफिल डी इज प्रेझेंट. दिस पिगमेंट इज मेजर इन रोडोफायसी मेंबर्स. जेवढे काही रोडोफायसी मेंबर्स आहेत त्याच्यामध्ये हे आपल्याला कॉमनली बघायला मिळतात. आफ्टर दॅट क्लोरोफिल ई दॅट इज फाउंड इन झॅन्थोफायसी. आणि या दोन्हीचाही जे काही स्पेक्ट्रा आहे तो ब्ल्यू आणि रेड रिजनमध्ये लाईट जो आहे तो ॲब्झॉर्ब केला जातो. आफ्टर दॅट बॅक्टेरियो क्लोरोफिल. दिस इज डिस्ट्रीब्युटेड इन पर्पल बॅक्टेरिया आणि त्यांचं जे काही वेव्हलेंथ ऑफ ॲब्झॉर्प्शन आहे ते इन्फ्रारेड रिजन 890 ते 910 नॅनोमीटर इतकं आहे. आणि लास्टली जे आहे ते बॅक्टेरियो व्हायरिडिन. इट इज फाउंड ऑर इट इज डिस्ट्रीब्युटेड इन ग्रीन सल्फर बॅक्टेरिया अँड द light is absorbed in the infrared region. Okay, so after that the functions of chlorophyll. Function खूप महत्वाचा आहे. They are the chief photosynthetic pigments. खूप महत्वाचे सगळ्यात महत्वाचा जो photosynthetic pigments आहे मेन photosynthetic pigments आहे ते chlorophyll A आहेत. Chlorophyll A forms the reaction center of the pigment system. क्लोरोफिल ए जे आहेत ते मेन रिॲक्शन सेंटर फॉर्म करत असतात. अदर क्लोरोफिल्स आर ॲक्सेसरी पिगमेंट्स. क्लोरोफिल ए सोडून बाकीचे जे काही क्लोरोफिल पिगमेंट्स आहेत हे सगळे क्लोरोफिल पिगमेंट्स दॅट प्लेज अँड रोल ऑफ द ॲक्सेसरी पिगमेंट्स. दे रिसिव्ज लाईट एनर्जी फ्रॉम द कॅरोटिनॉइड्स अँड ट्रान्सफर टू द रिॲक्शन सेंटर. ते काय करतात दुसरे जे आहेत ते ॲक्सेसरी पिगमेंट म्हणून काम करतात आणि ते लाईट एनर्जी आहे त्यांनी जी रिसीव्ह केलेली आहे फ्रॉम द कॅरोटिनॉइड्स ते जे आहेत ते रिॲक्शन सेंटरकडे पाठवायचं काम करतात. रिॲक्शन सेंटर कोणी तयार केलेलं आहे तर क्लोरोफिल एनं तयार केलेलं आहे. द क्लोरोफिल शोज द फेनॉमिनन ऑफ फ्लोरेसन्स. दॅट इज they absorb light at lower wavelength and emit it at longer wavelength. यांच्यामध्ये जे आहे ते फ्लोरेसन्स नावाचं एक फेनॉमिनन जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं. याचा अर्थ काय होतो तर दे ॲब्झॉर्ब लाईट एनर्जी ॲट लोअर वेव्हलेंथ. कमी वेव्हलेंथमध्ये लाईट ॲब्झॉर्ब करतात आणि दे इमिट इट ॲट द लॉंगर वेव्हलेंथ. ड्यू टू धिस रिझन the chlorophyll holds light energy longer time and helps in its conversion into chemical energy. त्याच्यामुळे काय होतं तर लाईट जी आहे ती मॅक्झिमम काळासाठी ती लॉंगर टाईमसाठी ती होल्ड केल्या जाते आणि त्याच्यामुळं त्याचं कन्व्हर्जन हे केमिकल एनर्जीमध्ये तयार होण्यास मदत मिळते. ओके, सो दिस इज अबाउट द क्लोरोफिल पिगमेंट्स. आफ्टर दॅट कॅरोटिनॉइड्स. कॅरोटिनॉइड्स आर ऑरेंज टू येलो कलर पिगमेंट्स. हे जे आपल्याला अदर दॅन ग्रीन कलर जे काही प्लांट्समध्ये आपल्याला जे बघायला मिळतात इट इज बिकॉज ऑफ व्हेरियस कॅरोटिनॉइड्स. जे काही कॅरोटिनॉइड्स आहेत त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळे कलर्स हे प्लांट्समध्ये बघायला मिळतात. जसं टोमॅटोमध्ये रेड कलर असेल किंवा पपयाचा प्युअर येलो कलर असेल किंवा कच्चा मँगो जेव्हा ग्रीन असतो नंतर त्याचं
त्याचा आपल्याला पिवळा रंग बघायला मिळतो, रेड कलर बघायला जे टोमॅटोज आहेत ते रेड कलरचे बघायला मिळतात. हे सगळं, किंवा कॅरेट जे आहे त्याचं रेड कलर बघायला मिळतो. हे सगळं जे आहे ते इट इज बिकॉज ऑफ द कॅरोटिनॉइड्स. Structurally, they are tetraterpenoid compounds. They are present in chloroplast as well as chromoplast. They are soluble in fat and organic solvents. So, like chlorophylls, they are present in the lipid bilayer of thylakoid membranes. They are of two types, carotins and carotenoids. Carotins are made of only carbon and hydrogen. They are orange to red color pigments. Most widely distributed photosynthetically active carotene are alpha carotene, beta carotene, and gamma carotene. Among the carotene, the red colored lycopene in tomato fruit is common. जे काय टोमॅटोला रेड कलर आहे, it is because of the lycopene carotene. Okay. तर हे जे आहे that is very common. Second, carotenols have one oxygen atom in the structure due to the presence of the OH group. They are called as xanthophylls. carotenols जे दुसरं नाव आहे ते xanthophylls असंही त्याला म्हटलं जातं. They are yellow colored pigments. Some important carotenols are lutein, viloxanthin, fucoxanthin, spiruloxanthin, etc. The distribution and the absorption peak of the carotenoids are as follows. The pigments distribution of plant kingdom and their absorption, wavelength of absorption. The alpha carotene are distributed in the members of rhodophyceae and cryptophyceae. हे जे काही क्रिप्टोफायसी आणि रोडोफायसीचे जे काही मेंबर्स आहेत त्यांच्यामध्ये जनरली आपल्याला बघायला मिळतात. हे जे काही नाव आहे ते क्रिप्टोफायसी आणि रोडोफायसी इट इज रिलेटेड टू अल्गीज, आणि त्याचं जे काही वेवलेंथ ऑफ ॲब्झॉर्प्शन जे आहे ते 440 आणि 470 नॅनोमीटरला ते लाईट ॲब्झॉर्ब करतात. आफ्टर दॅट बीटा कॅरोटीन दॅट आर डिस्ट्रीब्युटेड इन हायर प्लांट्स, algae except cryptophyceae and xanthophyceae. क्रिप्टोफायसी आणि झॅन्थोफायसी सोडून बीटा कॅरोटीन हे आपल्याला बाकीच्या याच्यामध्ये बाकीच्या ग्रुप्समध्ये बघायला बाकीच्या अल्गीमध्ये बघायला मिळतात. त्याचबरोबर हायर प्लांट्समध्ये बघायला मिळतात आणि यांचा जो काही स्पेक्ट्र आहे ॲब्झॉर्प्शनचा तो 430 नॅनोमीटर आणि 480 नॅनोमीटरवरती लाईट जे आहे ते ॲब्झॉर्ब करतात. गॅमा कॅरोटीन दॅट आर डिस्ट्रीब्युटेड इन द बॅक्टेरिया. Lutein or luteol that are distributed in angiosperm and the green algae. Fucoxanthin that are found in brown algae and diatoms. Viloxanthin that are distributed in the angiosperms and green algae, and spiruloxanthin that are found in the purple sulfur bacteria, and their wavelength of absorption is the same, that is 425, 450 and 475 nanometer. Okay. After that, the functions of carotenes. They are the accessory pigments, photosynthetic pigments. Accessory pigments काय काम आहे तर ते लाईट ट्रॅप करतात आणि मेन सेंटरला पाठवतात. They absorb light and transfer it to the chlorophyll. ते लाईट ॲब्झॉर्ब करून ते क्लोरोफिल कडे पाठवतात. They are present around the chlorophyll molecules in lipid bilayer and protect them from being photooxidized. Thus they shield chlorophyll from excess sunlight. ते हे जे काही कॅरोटिनॉइड्स आहेत हे क्लोरोफिल मॉलिक्यूलला हे प्रोटेक्ट करत असतात फ्रॉम द फोटोऑक्सिडाइज. त्यामुळे दे शील्ड द क्लोरोफिल फ्रॉम द एक्सेस सनलाईट. जे आहे त्याच्यापासून त्या क्लोरोफिल पिगमेंटचं संरक्षण करतात. दे गिव्स देअर कॅरेक्टरिस्टिक कलर टू द टिश्यू ऑर ऑर्गन इन विच दे आर प्रेझेंट. द येलो कलर ऑफ फ्रूट पल्प इन मँगो अँड पपया. ते ज्या
टिश्यूजमध्ये असतात. हे कॅरोटिनॉइड ज्या टिश्यूजमध्ये असतात किंवा ज्या ऑर्गन्समध्ये असतात त्यांना त्यांचा पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक कलर जे आहेत ते देत असतात. जसं की येलो कलर जे काही पिगमेंट्स आहेत दॅट गिव्स कलर टू दी मँगोचा जो पल्प आहे त्याला येलो कलर देतात. त्याचबरोबर पपायाचा जे काही येलो कलर आहे इट इज बिकॉज ऑफ द कॅरोटिनॉइड्स. ओके. रेड पल्प ऑफ टोमॅटो, रेड, ऑरेंज and yellow color of pericarp of fruit like mango, lime are due to the carotenoids. जे काही पल्प आहे रेड पल्प टोमॅटोचा असेल किंवा रेड ऑरेंजचा असेल किंवा येलो कलर जे पेरिकार्पचा असेल फ्रूट्स लाईक मँगो लाईम it is because of the carotenoids. In fact, the name carotene is given to the molecule because of they are abundantly present in the roots of carrot. याचं जे काही नाव आहे कॅरोटीन, हे कॅरोटीन हे नाव जे आहे ते या मॉलिक्युल्सला कशामुळे पडलं, कारण त्यांचं जास्तीत जास्त प्रेझेन्स जे आहे ते आपल्याला रूट्समध्ये बघायला मिळतं. कशाच्या? कॅरेटचं जे काही रूट आहे त्याच्यामध्ये आपल्याला याचं अबंडन्स जे आहे ते जास्तीत जास्त बघायला मिळतं. बिकॉज ऑफ दॅट द नेम इज गिव्हन ॲज कॅरोटीन. ओके. आफ्टर दॅट द फायकोबिलिन्स, इट इज द लास्ट पिगमेंट दॅट इज फायकोबिलिन्स. फायकोबिलिन्स जे आहेत हे थोडेसे वेगळे आहेत. दे आर थर्ड टाईप ऑफ फोटोसिंथेटिक पिगमेंट्स. दे आर absent in land plants but chief accessory pigments in algae. हे जे काही हे जे काही पिगमेंट्स आहेत दॅट आर absent in the land plant. जे जमिनीवर प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये यांचं अबंडन्स हे नसतं. इट इज ओनली द ॲक्सेसरी पिगमेंट्स इन द अल्गेज. अशा अल्गेज ज्या सबमर्ज्ड असतात, पाण्याखाली असतात, अशा अल्गेजमध्ये जे आहेत ते यांचं अबंडन्स जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं. दे ॲब्झॉर्ब्स लाईट इन blue-green region of the visible spectrum. The light in this range of the wavelength penetrates deep into the water. हे जे काही अल्गेज आहेत ह्या अल्गे जे आहेत ते ब्ल्यू ग्रीन रिजन जे आहे लाईटचा त्यामधलं जे काही व्हिजिबल स्पेक्ट्रम त्यामधलं जे काही लाईट आहे ते ॲब्झॉर्ब करतात. कारण हा लाईट जो आहे तो पाण्याच्या खूप डीपपर्यंत जे आहे ते पेनिट्रेट करू शकतं. रेड लाईट कॅन नॉट ट्रॅव्हल मच इन द वॉटर. जे काय रेड लाईट आहे तो पाण्यामध्ये जास्त आतपर्यंत जाऊ शकत नाही. ॲज द अल्गेज आर submerged forms, light is available to the in green region only. जे काही लाईट आहे हे अल्गे सबमर्ज्ड फॉर्म असल्यामुळं जे त्यांना लाईट जो आहे तो ग्रीन रिजनमध्ये जनरली आपल्याला बघायला मिळतो. सो दे हॅव अडॉप्टेड फायकोबिलिन्स टू ॲब्झॉर्ब लाईट अवेलेबल इन द वॉटर फॉर द फोटोसिंथेसिस. म्हणून अल्गींनी स्वतःमध्ये मॉडिफिकेशन करून जे आहेत ते फायटोबिलिन्स जे आहेत ते तयार करून घेतलेले आहेत आणि त्याच्यामुळे काय होतं तर पाण्यामधला जो काही ग्रीन रिजनचा जो लाईट आहे तो सहज पद्धतीने त्यांना ॲब्झॉर्ब करता येतो फॉर देअर फोटोसिंथेसिस. स्ट्रक्चरली दे आर टेट्रापायरॉल कंपाऊंड्स बट द फोर्थ रिंग डू नॉट अटॅच टू एनी सेंट्रल ॲटम ॲज इन क्लोरोफिल. हे सुद्धा टेट्रापायरॉल कंपाऊंड्स आहेत पण त्यांचं जे फोर्थ रिंग आहे जसं क्लोरोफिल पिगमेंट्समध्ये काय आहे तर ते जी चौथी रिंग जी आहे ती सेंट्रल मॅग्नेशियमला जी आहे ती अटॅच झालेली असते, तसं यामध्ये नसतं. यामध्ये जे आहे ते फोर्थ रिंग पायरॉल रिंग जी आहे ती डू नॉट अटॅच विथ द एनी सेंट्रल ॲटम इन द ॲज लाईक इन द क्लोरोफिल. दे आर अरेंज इन अ चेन फॅशन with different side chains. Due to this difference in the structure, phycobilins are sparingly soluble in water and completely soluble in hot water. Okay, so this table shows the distribution of the phycobilins in algae. That the anthocyanin, these are some pigments, this is distribution and this is the wavelength of absorption. The anthocyanin are distributed in cyanophyceae and bacillariophyceae and the
wavelength is of absorption is 580 nanometer. After that, phycocyanin that are distributed in phaeophyce members, and the wavelength absorption is 500 to 650 nanometer. Phycoerythrin is distributed in rhodophyce member, and their wavelength of absorption is 530 to 550 nanometer. And allophycocyanin are distributed in cranophyce and rhodophyce, that are the wavelength of absorption is 500 to 600 nanometer. And the last part, that is the functions of the carotenoids. Like carotenes, phycobilins are also functions of phycobilins, that is not carotenes, functions of phycobilins. As like carotenes, the phycobilins also functions as accessory pigments and transfer the radiant light energy to chlorophyll molecules. As they are water soluble, they remain in the protein layer in cytoplasm attached to the membrane of chloroplast as phycobiliproteins. They are special pigments for the trapping of light in the water. Okay, बाकीचे जे काही कॅरोटीन्स आहेत त्याच्या पद्धतीने त्यांचं फंक्शन्स आहे. They also act as accessory pigments. They trap light energy and transfer it to the chlorophyll pigments, and this is the special pigments that are the trapping light in the water. Okay, thank you.